विठोबाच्या सोहळ्याची कधी करून खंत निरोपाच्या नंतरच्या भेटीत हीच नसतो आपण. मी सौभाग्यश्री प्रेमा डोबळे, श्री डोबळे सर यांची सून. तर आज सेवा निवृत्तीचा दिवस नसून आज सेवापूर्तीचा दिवस आहे. तर अशा आमच्या पप्पांना सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या पायरीला चंदनाचा गंध आला, आज या पायरीला चंदनाचा गंध आला, तुमच्या सर्वांच्या हाताने या सोहळ्याला रंग आला, या सोहळ्याला रंग आला. व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, नातलग, आप्तेष्ट, शिक्षक वृंद, सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. पप्पांनी आम्हाला शिकवलं, घडवलं, मोठं केलं आणि या 4 वर्षात मला जे काही मार्गदर्शन केलं त्यामुळे मी आता जे काही करते किंवा इथून पुढे जे काही करणार आहे ते फक्त पप्पा तुमच्यामुळे. पप्पांनी इतकी सर्व्हिस पूर्ण करत असताना त्यांनी त्यांची जबाबदारी अतिशय व्यक्तिशीलपणे, प्रामाणिकपणे पूर्ण केली. ही पूर्ण करत असताना माझ्या सासूबाई म्हणजे सुनीता रोकडे यांची त्यांना खूप मोलाची साथ मिळाली. असं म्हणतात बाईला कधी असते, परंतु आज त्यांचं रिटायरमेंट डे नसताना देखील मी त्यांना रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज अक्षर मांगल्य मांगल्याचा, आज अक्षर मांगल्य मांगल्याचा ज्ञानयात्रेला मार्ग दाखवणार सुवर्णस्तंभाचा. कुंभार ज्याप्रमाणे मातीचे गोळे घेऊन त्यापासून सुंदर असे मडके बनवतो, त्याप्रमाणे पप्पा तुम्ही विद्यार्थ्यांच्या बालरूपी मनावर सुंदर असे संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्व आदर्श केले. पप्पांचे असे अनेक विद्यार्थी आहेत जे अनेक क्षेत्रामध्ये चमकत आहेत. शाळेची विविध सुविधा निर्माण करण्यासाठी पप्पांनी वेळ काळ काही पाहिला नाही. वेळ प्रसंगी बापासारखे कठोर होऊन शाळेला शिस्त लावली आणि वेळ प्रसंगी आईसारखी माया लावून विद्यार्थ्यांची काळजीही घेतली. आदरणीय पप्पा, परीस कसं असतं मी कधी नाही पाहिलं, परीस कसं असतं मी कधी नाही पाहिलं, पण तुमच्या परिस्पर्शाने आम्हा विद्यार्थ्यांचं आणि फॅमिलीचं सोनं झालं हे मात्र तितकंच खरं आहे. काही माणसं ही वादळी असतात, काही माणसं ही वादळी असतात, तर काही माणसं ही वादळ निर्माण करतात, तर काही माणसं आलेली वादळ स्वतःच्या अंगावर झेलून नंदादीसारखं आपलं आयुष्य सतत तेवत ठेवतात. आमचे पप्पा आपलं आयुष्य सतत तेवत ठेवणारे व सगळ्यांच्या सुखदुःखात नेहमी सोबत असणारे आमचे पप्पा आज प्रदीर्घ सेवेतून मुक्त होत आहेत. वडाच्या झाडाप्रमाणे आपले पाय मातीत घट्ट रुतून संपूर्ण कुटुंबाला सावली देणारे, आम्हा लेकरांच्या हाकेला धावून येणारे, सूर्याची किरण स्वतःच्या अंगावर झेलून आम्हा लेकरांना हाकेला धावून येणारे व सर्वांच्या सुखदुःखात सोबत असणारे आमचे पप्पा आज या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. पप्पांना आता मी एवढंच सांगू इच्छिते, जीवनभर जबाबदारीने तुम्ही अपार कष्ट केले, अपार मेहनत घेतली, पण आज ही वेळ म्हणते जरा थांबा, सावकाश घ्या, स्वतःसाठी जगा. आपल्याला तब्येतीला जे परवडेल ते सगळं करायचं. गायन, वाचन, भटनगती, तब्येतीला जे परवडेल ते सगळं करायचं. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली आहे, स्कोरसाठी नाही, आनंदासाठी लढायचं. वाटा वेगळ्या नाही होत आहे त्या, बस आयुष्य थोड्या वेगळ्या पटाने जात आहे. वाटा वेगळ्या नाही होत आहे त्या, बस आयुष्य थोड्या वेगळ्या पटाने जात आहे. निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसतोच मुळी, निवृत्ती म्हणजे पोच पावती आपण आपली कामगिरी चोख बजावण्याची. निवृत्ती म्हणजे सुखद थांबा, शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा. निवृत्ती म्हणजे मौका जुन्या सुत्तरांच्या आठवणीत रमण्याचा. शेवटी एवढंच सांगू इच्छिते, सूर्य कधीच बोलत नाही, सूर्य कधीच बोलत नाही, त्याचा प्रकाशाचा परिचय येतो. त्याप्रमाणे पप्पा तुमच्या उत्तम कर्मामुळे लोक नेहमीच तुमचा परिचय देतील, नेहमीच तुमचा परिचय देतील. एवढं